जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर मी आज छान असं हेल्दी असं पिठलं आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी एका पातेलीमध्ये 2 चम्मच चणापीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला लागणार आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे मी आणि शेपूची भाजी घेतलेली आहे. मेथीची भाजी मी थोडी घेतलेली आहे. तर पातेलीमध्ये मी ते चणापीठ तर घेतलेलंच आहे 2 चम्मच आणि त्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची आणि लसूण ह्याची आपल्याला जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. मिरच्या ह्या खूप तिखट आहेत, त्याच्यामुळे मी इथे 2च मिरची वापरलेली आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. जेमतेम 1 चम्मच होऊन जाईल एवढी अशी पेस्ट आहे ही. तर टाकून घेतलेली आहे मी आता पातेलीमध्ये पेस्ट मिरचीची आणि बारीक चिरून घेतलेला कांदाही आपण टाकून घ्यायचा आहे पातेलीमध्ये. तर इथे मी मेथीची पानं घेतलेली आहेत, मेथीच्या भाजीची पानं घेतलेली आहेत तशी. तीही मी आता याच्यामध्ये बारीक चिरून टाकून घेणार आहे आणि शेपूचीही मी भाजी घेतलेली आहे थोडी, तीही मी अशी बारीक चिरूनच घेणार आहे. बारीक अशी मेथीची भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे. भाज्या चिरून घेतल्याने हा पिठलं खूप चवीला छान लागतो, असं मस्त असंच लागतो आणि हेल्दीही होऊन जातो आपलं पिठलं. खूपदा तुम्ही असं चणापिठाचं पिठलं ट्राय केलं असेल, पण अशा प्रकारे भाज्या टाकूनही तुम्ही कधी ट्राय करून पहा, खूप छान लागतो. तांदळाच्या भाकरीसोबत म्हणा, चपातीसोबत म्हणा, ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर कशासोबतही खूपच छान लागतो खायला हा पिठलं. तर पाहू शकता शेपूची भाजी आपल्याला अशी बारीकच चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर आपल्याला इथे आत्ता याच्यामध्ये नाही टाकायची, आपल्या पिठल्यामध्ये नाही टाकायची. गार्निशसाठी आपल्याला ठेवून द्यायची आहे कोथिंबीर. बारीक चिरून ठेवून द्यायची आपल्याला ही. ते आपल्याला नंतर लागणार आहे. तर कोथिंबीर ही आपली चिरून झालेली आहे अशी. तर आता याच्यामध्ये आपण 1 चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे. किंचित असं जिरं टाकूनही घेतलेलं आहे मी आणि थोडंसं पाणी टाकून घेते आता. आणि भजी बनवताना किंवा पिठलं असं बनवताना नेहमी आधी स्टार्टिंगला थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. त्याने गुठळ्या वगैरे अजिबात अशा राहत नाही, छान असं पीठ सॉफ्ट असं होऊन जातं. तर पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही पीठ बनवू शकता. हळूहळू पाणी टाकून घ्यायचं आपण. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे आता 1 चम्मच मी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपलं पीठ छान असं पिठलंसाठी रेडी झालेलं आहे. तर इथे आपलं पॅनही छान असं गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी 3 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. आता जे आपण पिठल्यासाठी पीठ बनवलेलं आहे ते आपण टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि जेमतेम मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं सारखं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. पिठलं असं शिजून जायला फारसं काही वेळ लागत नाही. 5-10 मिनटामध्ये आरामामध्ये होऊन जातो. तर 5 मिनटासाठी आपल्याला झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. आता वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया. तर पिठलं तर आपलं खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया.
तर पिठलं आमच्याकडे आज बनलेली आहे ज्वारीची भाकर. तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.